पांढऱ्या साडीवर अचानक पांढऱ्या साडीवर एक नमस्कार मंडळी, आपण सोम सोबत संवाद साधलेला आहे. तर त्याच्यासोबत असं काय घडलंय, ते कुठं गेलं काय माहित नाही, पण तो सांगणार आपल्याला. नमस्कार सोम भाऊ, आपलं स्वागत आहे या पॉडकास्ट मध्ये. तर असं काय घडलेलं आहे तुमच्यासोबत, ते आम्हाला जर आमच्या ऑडियन्सला सांगता का? की ते फिरायला वगैरे गेल्यानंतर ते पण सावधान राहतील. तर तुमच्यासोबत असं काय घडलं होतं ते आम्हाला सांगता थोडं. तर नमस्कार मंडळी. तर आम्ही पुण्याला गेलतो. पुण्याला गेलतो, मित्र गेलतो. तर तिथं काय झालं, आमच्या मित्राचा नेमकं पुण्याला गेलो कशाला तुम्ही? ऐका ना. तर मित्र आम्ही सगळे गेलतो, म्हणजे कामाला गेलतो. तर आम्हाला सुट्टी होती. सुट्टी रविवारी असती. तर आम्हाला रविवारी सुट्टी होती. संडेला सुट्टी होती. तर आमच्या फ्रेंड्स लोकांचा काय निर्णय झाला, फिरायला जाऊ. कुठं तर लोणावळ्याला. तिथं गेलो, फिरायला गेलो सर्वजण. तर आमच्यासोबत अशा काही घटना घडायला लागल्या. नेमकं काय घडायला तेच आमच्या ऑडियन्सला सांगा तुम्ही. म्हणजे गेलो तर फिरायला, पाणी हे जागा सगळी ओके म्हणजे झाडा झुडप. तर रात्रीचा टाइम होता, किती 7 वाजले होते. 7 वाजता म्हणजे दिवसभर फिरलोच आम्ही. 7 वाजता वापस यायला. वापस यायला काय झालं, तिथे टर्न नाही का, टर्न कुठं कोणत्या पॉईंट? लोणावळा साईडला टर्न. तिथं साईडला बाहेर निघताना तिथं सीन काय झाला की आम्ही गाडीमध्ये होतो. गाडीमध्ये असताना गाडी बंद पडायला लागली. पुढे गेलो, लगेच चालू केली लगेच. म्हणजे आम्ही 4 व्हीलर मध्ये गेलो, मित्र. तर चालू झाली. चालू झाली. थोडं पुढे गेलो, बंद पडायला लागली. तर अचानकच पांढरी साडीवर अचानक पांढऱ्या साडीवर एक म्हणजे लेडीज का काहीतरी, म्हणजे साडावर असं आम्हाला लांबूनच लय झालं तरी 100-200 फुटाच्या लांब अंतरावर आम्हाला दिसलं. तर आम्ही अचानक गाडी चालू करून, तेव्हा चालूच होणार गाडी. तर अचानक ते गाडी चालू झाली. तर आम्ही चालायला लागलो. तर ती लेडी आमच्या मागे पळत होती. गाडीच्या मागे पळत होती. आणि मित्र ते आमच्या माग चालवायला, एक मित्र. मी पुढे बसलो होतो साईडला. तिथे भिंगापाशी असं तोंड लावलं तिथं. डायरेक्ट मिररपाशी तोंड लावलं. आम्ही असं गेलो. तर तिथं आम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये पडणार होतो. तिथं पूल आहे ना, तर पुलाच्या नीट पाण्यामध्ये पडणार होतो. पण तिथं असा सीन झाला की तिथून निघलोत आम्ही कसं तरी. तिथं पुढे गेलो, जायलो. आता तिथून ते रोड संपला. ती जागा संपली. जी जागा असते त्या जागेत ते फिरतात. तर थोडं पुढे गेलो तर काय माणसं भेटली आम्हाला. तर माणसं म्हणले तिथं असं काहीतरी विषय घडलेला आहे, तिथं गोष्टी अशा होतात, सरासोबत होतात. तर तिथं असं झालेलं आहे की म्हणजे ती लेडीज असं पुलामध्ये तिने उडी खाऊन म्हणजे तिथं जीव दिला. म्हणजे ती मेल. तर तिथं ती कुणाच्या मागे लागते, कोणाची बी लागते. जे झालं ते 7 वाजले होते. 7चा टाइम. 7-6 म्हणजे गेलतो आम्ही. वापस येत होतो त्या टायमाला घडली. तर लेसन लावतो मोठ्याने. म्हणजे ती तुम्ही ड्रायव्हिंगच्या सीटच्या बाजूला बसलो होतो तुम्ही, बरोबर आहे? बरोबर. आणि ते काचाच्या बाजूला ते डायरेक्ट तोंड दाखवलं तुम्हाला तर घाम फुटला असेल, काटा फुटला असेल. आणि बाकी तुमचे मित्र, त्यांना कसं काय वाटलं त्यांना? एक ते मित्र आमचा बेहोश पडला होता. एक मित्र बेहोश पडला. त्याला तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं नाही का? म्हणजे तिथंच बेहोश पडला. आता हॉस्पिटल काय आम्हाला एक ते बेहू वाटायला लागलं, बाहेर जायचं. 7चा टाइम. 7चा टाइम. पुन्हा अंधार झालेला. ते मित्र आहे का, ते गाडी चालवत होता, ते फास्ट चालवत होता ना. तर आम्ही कशाला बाहेर निघावं. तर दवाखान्यात काय नेलं नाही, डायरेक्ट घरी जात होतो आम्ही. तर तिथं आता आमच्यासोबत पाण्याच्या बॉटल होत्या. ते डायरेक्ट तोंडावरती पाणी मारलं त्याच्या. म्हणजे ते थोडं येड्यासारखं करायला ते पण वेळा लागलं ते. त्याला डायरेक्ट ताप आली. मग दुसऱ्या दिवशी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. ते ठीक झालं, मग ओके मध्ये झालं ते. तर मंडळी, तुम्ही पण लोणावळ्याला फिरायला जात आहात तर सावधान व्हा आणि जपून जा. किंवा रात्रीचं कुठं जाऊ नका. तुम्ही तिथे एक रूम करा, तिथं राहा.
तर धन्यवाद मंडळी, आमचा पॉडकास्ट बघण्यासाठी सगळ्याच तुमचं आभार.